सो गाईज फायनली तो दिवस आलेला आहे आणि आज माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे. तर एंगेजमेंटमध्ये काय काय धमाल असेल तर ते तुम्ही या ब्लॉगमध्ये बघालच. आणि आज सगळ्यांची प्रतिक्रिया तुम्ही बघाल. नवऱ्याला म्हणजेच मनोजला काय टिप्स भेटतात आहे ते ह्या ब्लॉगचं आपण टायटल असं ठेवू शकतो की तुम्हाला कसं वाटतं. तर बघा, या चॅनलवर जुळून राहा आणि या ब्लॉगची आपण स्टार्ट करूया. हॅलो गाईज, मी विशाल आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे विष्णू ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आता लवकरात लवकर बाहेर जाऊया आणि बाहेरचे तुम्हाला सिनेरिओ काय ते दाखवतो आणि सगळ्यांचे मत पण विचारूया की कसं वाटते ते. सो काकी मला एक सांगा, पोरीचा आता साखरपुडा संपन्न होत आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटतंय, छान छान. हां, छान वाटतंय. पण काय ते शेवटी आपल्याला दुःख वाटतं ना. कसलं दुःख? म्हणजे आपली मुलगी सासरी जाणार आणि आनंद पण तेवढंच होतोय ना. की एकदाची चालली आहे सासरी. नाही 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 बघितलं ना. तर अरुण काका, फायनली तुमच्या पोरीचा साखरपुडा म्हणजे माझं पण बहीण आहे, तर साखरपुडा संपन्न होतोय. तर तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटते. मी आता असं वाटतं की मी आता आजाद होणार, कारण मुलाचं झालं मुलीचं झालं, आता जायला मोकळा. म्हणजे तुम्हाला खुशी होते? खुशी तर होणारच. एकदा फायनली ती चालली आहे आपल्या घरी. हां, म्हणजे आता घरात किटकिट किटकिट होणार नाही असं तुम्हाला बोललंय. असं अक्षू बघितलास ना हा ब्लॉग, तू बघतेस बघ काय बोलतात आहेत. नाही 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 नाही, हे बघ, हेच आहे हेच आहे. काय काय असं नसतं. बाकी डोळ्यात अश्रू दिसत नाही तुमच्या. खूप हॅपी म्हणजे ती चालली तर तुला चांगलं वाटते घरातून? बघ अक्षू बघ काय बोलते म्हणून नाही, मग असं हॅपी आहे तिच्या लाईफ मध्ये लाईफ पार्टनर आलाय मग. अच्छा, त्यासाठी हॅपी. ओ, आणि काय टिप्स देऊ शकता तुम्ही लग्नाच्या नंतरचे? नो कमेंट्स. आणि मनोजसाठी काय? 2 वाक्य फक्त मनोजसाठी. ऑल द बेस्ट. हां, जोरात कट कर. हा जोरात बोल. तर कसं वाटते? खूप वाईटही वाटते आणि मनापासून आनंदी पण वाटते, कारण की माझ्या बहिणीचं चांगलं होतं, त्यामुळे खूप आनंदी आहे मी. तिला चांगला मुलगा भेटला, खूप आनंदी आहे. आणि वहिनी तुमचा काय प्रतिक्रिया? मला पण खूप बरं वाटतं आहे. ॲक्च्युली नणन आहे आणि आनंदी झाला. एकदाची चालली गाय असं काही नाही आहे. असं काही अक्षू बघतेस ना चेहऱ्यावर हसू हा बघतेस ना. आता अक्षूच्या मैत्रिणी इकडे आम्हाला भेटलेल्या आहेत, तर आता त्यांना विचारूया की अक्षूचं एंगेजमेंट पार पडते तर त्यांना कसं वाटतंय. तर कसं वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतंय. आम्ही अक्षताला मिस पण करणार. ती आम्हाला खूप लांब सोडून जाणार आहे, भांडूपला. आम्ही वसईला राहतो, तिची मम्मीसुद्धा तिला मिस करणार. आणि मी तिला एक टिप देणार की जे तुला आवडते तेच कर, दुसऱ्यांसाठी चेंज नको होऊस, बस. थैंक यू. आणि तुम्हाला कसं वाटतंय? हाय, मतलब मैं एक्चुअली बहुत खुश हूँ क्योंकि अक्षता भांडूप आने वाले हैं, मैं सायन रह गई, तो वो मेरे काफ़ी क्लोज आने वाली. अब तक हम लोग काफ़ी दूर दूर थे, वसई एंड बोरीवली, बट अब मैं बहुत ज़्यादा खुश हूँ क्योंकि हम लोग सिर्फ हाफ एन आवर का डिस्टेंस रहेगा. और कुछ टिप्स देना चाहते? टिप्स? मेरी शादी को 1 साल ही हुआ है, मैं टिप्स तो क्या दूंगी, बट हाँ, टिप्स के लिए अपने मन का करने का, ज़्यादा किसी का सुनने का नहीं. मतलब शॉर्ट में इतने बना, मनोज ऑल द बेस्ट इतना ही बोलना है ना? Yes, मनोज ऑल द बेस्ट. ब्लेस्ड. आय एम फीलिंग सो मच हॅपी फॉर हर अँड खूप सुपर, खूप मजा येते, खूप मजा करणार आहोत. फायनली एक अक्षताला त्यामुळे आम्ही ते एंड मोमेंटला, जे प्रत्येक वेळेला लहानपणीपासून ती एंड मोमेंटला आमच्याकडे आलेली आहे आणि तिने जे आम्हाला सांगितलेलं आहे की हे करून द्या, ते करून द्या, हे पाहिजे, ते पाहिजे, त्याच्याने आम्हाला फॉरएव्हर छुटकारा मिळालेला आहे. आणि आता ते सगळं मनोजकडे जाणार आहे. सो मनोज, ऑल द बेस्ट फॉर दॅट. आणि येस, वी व्हेरी हॅपी. येस इज गोइंग. आणि अजून एक मला विचारायचं आहे, मनोजसाठी काही टिप्स देऊ शकता तुम्ही लग्नाची? नो पॉइंट, नो टिप्स. ऑल द बेस्ट. आर विशेस आर विथ यू. तर आता
अक्षता लाडच्या मावशा इकडे फायनली मला भेटलेल्या आहेत, तर त्यांना विचारूया की एंगेजमेंट सोहळा पार पडलाय, तर त्यांना कसं वाटतंय तर सांगा कसं वाटतं. मला एकदम आनंद झालाय. आमची मुलगी चांगल्या घरात पडली आहे आणि तिला एकदम म्हणजे तुम्ही फेकून दिला का एका अर्थ. अक्षू काय बोलता ते फेकून दिले. आणि आमचा जाव आणि जावई म्हणजे आमचा मुलगा आहे. मुलगा जावई म्हणजे आमचा मुलगा आहे. तेच आम्हाला मुलासारखं जावई मिळालं म्हणून आम्हाला जास्त खुश आनंद आहे. आनंद आम्ही मावशा म्हणून आम्ही खूप आनंदात आहे आणि खूप खुश आहे. आणि आम्हाला जावईने आम्हाला तिसरा मुलगा मिळाला आहे. आमच्या फॅमिलीमध्ये तिसरा मुलगा मला फक्त एवढं ही स्क्रिप्ट कुठनं भेटली तुम्हाला. ही स्क्रिप्ट भेटली कुठनं सांगा. बोलायचीच गरज नाही. ही स्क्रिप्ट भेटली कुठं, कोणी लिहून दिली स्क्रिप्ट. नाही बोलायचीच गरज. ही स्क्रिप्टेड आहे, हे स्क्रिप्टेड आहे सगळं. आणि हे बघा नुसतं खातात. काय काय चाललंय काय ही कितवी डिश. ही डिश कितवी. खूप टाइम नंतर आमच्या भेटीला आमच्या आत्या आलेल्या आहेत. आता माझा जावई येणार आहे तर मला भारी वाटणार नाही का. ऑब्व्हियसली आय एम फिलिंग प्राऊड. म्हणजे मी आता अजून एक म्हणजे आता एक सुनबाई आली, आता जावई येणार. आणि अजून एक मला सुनबाई म्हणजे तुमची जी होणारी वुडबी असेल ती आमची दुसरी सुनबाई कधी येणार आहे ते मी विचारते तुला. मला खूप भारी वाटतंय. मी पहिल्यांदाच बघते तुला व्लॉग करताना. मला माहिती पण नव्हतं की याचा व्लॉग आहे म्हणून. कॅमेरा जसं ऑन केला ना तसं खपाखप खाल्लाय. हातात काय नाही की मला शीट मी दिसली नाही भाई एवढं मी खाते. हे खरं आहे ना. हे खरं. मला खूप छान वाटतंय. शी इज माय यंगर सिबलिंग, तर मला खूपच आनंद आहे आणि मला खूप मस्त वाटतंय. आनंद कसला आहे, ती आता जाणार आहे त्याचा आहे की तिचं फायनली एंगेजमेंट पार पडलं आहे. आणि मनोजसाठी ती आता टफ कॉम्पिटिशन आहे त्यासाठी आनंद आहे. एव्हरीथिंग. अच्छा. आणि मनोजसाठी काय तुम्ही सल्ला देऊ शकता लग्नानंतरचा. बी जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. यू हॅव टू बी एक्सट्रीमली पेशंट विथ हर. शी इज रिअली मूडी अँड या वॉट एव्हर. आणि मनोजसाठी तुम्ही काय बोलू शकता त्याच्या पुढच्या भविष्यासाठी. 2 शब्द अनुभवाचे. नाही ते प्रत्येकाचे अनुभव स्वतःचे स्वतः घेतलेले बरे असतात. अच्छा. तुला पण कळेलच लवकर. मला वाटतं तू स्वतःसाठी विचारतोय सगळं का. थोडा असं टिप्स घेऊन ठेवा. तयारीच चालली माझी. चालेल ऑल द बेस्ट. तरी पण काय 2 शब्द मनोजसाठी. काय ऑल द बेस्ट फ्रेंड. चांगलं आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. स्वतः शिका, पडा. आणि मनोज तू हा ब्लॉग बघत असशील ना, फक्त ऑल द प्लेसच्या नावामध्ये समजून जा की पुढे काय होणार. तर फायनली मनोजचे मित्र आता भेटलेले आहेत, तर त्यांना विचारू की तुमच्या मित्राचा खास मित्राचा एंगेजमेंट पार झाला आहे, तर तुला कसं वाटते. चांगलं वाटतंय. शेवटी तो पण शहीद होतोय आमच्यासारखा. आम्हाला आधी चिडवायचा, तुमचे फोन बिझी असतात दिवसभर, भेटत नाही. आता सेम बारी त्याच्यावर आली आहे. लग्नाच्या आधीपासूनच त्याचे फोन बिझी यायला लागलेत दिवसभर. तर चांगलं वाटतं. लग्नाच्या नंतर काय टिप्स देऊ शकतो त्याला. लग्नाच्या नंतर कार घ्यायला, वसईला अपडाऊन करायला. छान वाटतंय की तो पण एका मुलीसोबत फायनली सेटल होतंय. आणि बोलतात ना की काही जण लग्नानंतर गायब होतात, आता तो लग्न आधीच गायब व्हायला चालू झालंय. आमच्या मित्रात काय आवडलं एका शब्दात सांगायचं किंवा एका लाईनमध्ये एका वाक्यात. मनोज खूप प्रेमळ. आवाज एवढा लाऊड आहे की काय. नाही हा पुढे एकदम चुकीचं मला माहिती. अक्षू तुला मी ती स्क्रिप्ट लिहून दिली तीच बोल. तीच मित्र. फक्त मला एवढंच सांग की मनोजचा एंगेजमेंट आता पार पडली आहे, ठीक आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय. आम्हाला खूप छान वाटतं. एक बकरा कटला असं वाटतंय बस. आणि काय टिप्स देणार. नाही अजून काही टिप्स नाही, बघू नंतर सांगू. तुला नाही आम्ही तर काही टिप्स नाही देऊ शकत. आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही या बाबतीत. तरी पण आता मनोज तुझे आता फोन उचलला ना, बिझी लागणार. तो आधी पण नाही उचलत होता. आणि कुठे तुमचे प्लॅन्स धरले तर तो प्लॅन्सला बोलणार की नाही आता मला बायकोला विचारावं लागणार आहे. ते तर नक्की तरी मान्य आहे. मग ते तो पहिले विचारणारच आहे. पहिले तरी घरच्यांना विचारायचा, आता पहिले बायकोला विचारणार. तो प्रोमिनेंस मध्ये सांगेल. हाँ, इससे बहुत खुशी है. हमको लगा नहीं था उसको कोई पसंद करेगा.
ये सच्चाई है, ये सच्चाई है, ये सच्चाई है। पूछना पड़ेगा लड़की की मर्जी से हो रही है या लड़की को बिठा रहे हैं। और बस और कुछ टिप्स किसको? अक्षता के लिए? नहीं, मनोज के लिए। मनोज के लिए टिप्स क्या? बकरा तो अभी हलाल हो रहा है। बकरा कोई हलाल नहीं हो रहा है, बकरी बेचारी हलाल हो रही है। हमारा लड़का खराब है। ये कुछ तो अलग ही था। कोई बकरा हलाल नहीं हो रहा है। मनोज बराबर है। मेरे को अभी यही पूछना है कि मनोज आपके मतलब प्लान्स होता था अपना पिकनिक किधर जाने का, तो आता था? कभी नहीं आता था। कभी नहीं? कभी शादी के पहले भी नहीं आता था, शायद शादी के बाद आएगा। वी आर एक्सपेक्टिंग कि उसकी वाइफ हैपनिंग है तो हम उसकी वाइफ के साथ प्लान करेंगे कहीं पे, बिकॉज मनोज गॉनकेस है। तर बघितला तुम्ही मनोजच्या मित्रांची काय प्रतिक्रिया होती। तर आता आपण मनोजच्या आई वडिलांना पण विचारूया की कसं वाटतंय ते। पण भरून आलं, मला एकदम छान वाटलं, एकदम मुलगी पण सुंदर मिळाली आमच्या मनासारखी आणि कार्यक्रम सुंदर झाला, एकदम प्रश्नच नाही, अतिउत्तम। आणि लग्नानंतर जे काही टिप्स देणार त्याला? आमचा मुलगा समजूतदार आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि मॅच्युअर्ड आहे, तर काय टिप्स द्यायची काही गरज नाही तशी वाटलेली। तर आता मनोजचे काका आपल्या उपस्थिती दाखवले, तर त्यांना पण आता सेम प्रश्न विचारूया की काका मनोजचा एंगेजमेंट पार पडला आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? अतिशय सुंदर आणि माझा तो पुतण्या आणि एकदम शांत स्वभावाचा, आणि ही एंगेजमेंट म्हटल्यानंतर तर आम्ही भारावूनच गेलो की एक आनंद नवीन निर्माण झाला आणि खरोखरच तो पुढे आपला परिवार चांगल्या प्रकारे सांभाळेल अशी मी आशा व्यक्त करतो। आणि लग्नानंतर जे थोडे काही टिप्स देऊ शकतात त्याला? लग्नानंतर म्हणजे काय, आताचा जो परिवार आहे, जनरेशन पिढी म्हणतो त्याला आपण, तर त्या जनरेशन पिढीमध्ये कसं आम्ही सांगून नाही, ते त्यांच्या परीनेच ते आयोजन करणार आहेत, पुढचा भाग जो काय आहे तो। तर आता मनोजची सख्खी छोटी बहीण मला सापडली आहे, तर आता तिला विचारूया की मनोजचं एंगेजमेंट आता झालं आहे, तर तुला कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं आहे ॲक्च्युली, त्याची इन्स्टंट लव्ह स्टोरी असं आम्हाला वाटतं आहे, पण खूप भारी, आम्ही खूप खुश आहोत आणि अक्षता वहिनीला बघून आम्ही खूप एक्सायटेड आहोत तिला वेलकम करण्यासाठी। सो थँक्यू ऑल ऑफ यू अँड थँक्यू। आणि लग्नानंतरचे काय टिप्स थोडीफार अशी? नाही, मी खूप लहान आहे त्यामुळे माझ्याकडे काही टिप्स नाही आहेत, त्याच्याकडून शिकेल मी। आणि फायनली आता भावाचा नंबर लागला आहे, तर ऑफ द कॅमेरा ऑन द कॅमेरा विचारतो, आता तुझा कधी नंबर आहे? खूप वेळ आहे अजून, खूप वेळ आहे अजून मला, मी खूप लहान बहीण आहे मनोजची। मुली दाखवणं हा एक भाग असतो, त्याच्याप्रमाणे मी पाहुण्यांना विनंती करतो, कारण मी मुलाकडून आहे, मुलाचा काका आहे मी, तर मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण मुली दाखवायची का? जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा, या टाळा का वाजला पाहिजे जोरात। ॲक्च्युली या मोमेंटसाठी बरेच महिने मला वेट केलेलं आणि फायनली तो दिवस आलाय। करून अर्पण तुला समर्पण, घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले, मी गायले। दिस वाटे वेगळा अन लागे कालळा, हे वेडे मन माझे पुरतेच भाळले, सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले, सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे। आजमान मांडायला कारागीर होते, अशा अक्षताचं नाव येतो तुमच्यासाठी स्पेशल। अरे वा वा वा, माशाअल्लाह। खरोखर बघा किती छुपे दिसतो, ज्याच्या तोंडून ग्रह असा शब्द निघत नाही। आता काय ताजमहल काय नाही काय काय, तुम्ही आमच्या मुलाला सांगितलं म्हणजे काकांना किती वाईट वाटेल ना, म्हणजे मुलीने पण घेतलं पाहिजे आता नाव। मनोज आयुष्यात आल्यापासून आयुष्याला मिळाला अर्थ, आमची दोघांची जोडी अशीच सुखात राहू, पाठीशी असो श्री स्वामी समर्थ। एकाने तर मुद्दा आली म्हणजे ताजमहल, याला म्हणतात ताळमेळ, अतिशय सुंदर आणि तुम्ही खरोखरच साथ दिली। तर बोला मला का पप्पा, या अक्षूचं फायनली एंगेजमेंट पार पडलंय, तर तुम्हाला कसं वाटतं?
अरे माझ्या मुलीचं लग्न झालं मला चांगलंच वाटणार ना, आणि एवढं सुंदर ह्याच्यामध्ये कार्यक्रम झाला तर आणखी सुंदर वाटलं. आणि तिकडे कोणतरी बोललं होतं आता विशालचं लग्न कधी आहे. त्याच्याने मुलगी आम्ही बघतो, 1-2 मुली बघितल्या आहेत पण अजूनपर्यंत पसंत झालेलं नाही. अच्छा, जेव्हा आमच्या पसंतीचं बघणार चालू आहे. त्याला मुंबई असल्यामुळे त्याला प्रॉब्लेम निर्माण झालाय. ते पण बोला ना आपल्या कोण लग्न करायचं असेल तर. हा, तुझ्या ह्याच्यातर्फे मी सर्वांना सांगतो की कोणाचा लग्न करायचं असेल मुलीचा तर माझा मुलगा तयार आहे, तर त्याने आपली पत्रिका पाठवावी आणि मुलीचा फोटो पाठवावे, व्हॉट्सअप करावे. तर अशा प्रकारे या ब्लॉगला एंड करूया. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा जरा फॅमिली ब्लॉग होता तर त्यामध्ये थोडी जेवढी धमाल होती ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तर कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा. आवडलं असेल तर शेअर पण करा आणि आपल्यापैकी कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब पण करा. तर या व्हिडिओला पण इकडेच एंड करूया. मेहनत माझी दुआ उपरवाले की आणि प्रेम तुमच्या सर्वांचा. असेच व्हिडिओ बघा आणि असेच फॉलो करा. आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या